नमस्कार मित्रांनो. GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियामध्ये अटेंडन्स या पोस्टसाठीची भरती आलेली आहे आणि ही जी पोस्ट आहे ही पोस्ट आहे ज्युनियर कोर्ट अटेंडन्स. याच्यामध्ये तुम्हाला कुकिंगसाठीची पोस्ट आहे आणि मित्रांनो जवळपास इथं 80 जागा देण्यात आलेल्या आहेत या पोस्टसाठी. तर या पोस्टबाबतची सविस्तर माहिती आपण आपल्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की त्याच्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट काय लागणार आहेत, त्याच्यासाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन कशा पद्धतीनं करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यासाठी क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स किती लागणार आहे, ही सर्व डिटेल माहिती तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला ही जी काय माहिती आहे ती माहिती सविस्तरपणे मिळून जाईल. आणि मित्रांनो माझी एक मनापासून तुम्हाला रिक्वेस्ट राहील, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. चला तर मित्रांनो आपण आपल्याच्या या लेक्चरला सुरुवात करूया. बघा ही जी पोस्ट आहे ज्युनियर कोर्ट अटेंडन्स ही पोस्ट आहे आणि याच्यामध्ये एकूण 80 जागा ज्या आहेत त्या 80 जागा भरल्या जाणार आहेत. याच्यासाठीचं मित्रांनो तुम्हाला जे पे स्केल देण्यात आलेलं आहे ते साधारणतः 46,210 रुपये एवढं पर मंथ तुम्हाला पे स्केल राहणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यासाठीचं जे क्वालिफिकेशन देण्यात आलेलं आहे ते आहे बा, तुमची 10वी झालेली असलं पाहिजे. कोणत्याही इन्स्टिट्यूटमधून बोर्डमधून तुमची 10वी झालेली असलं पाहिजे आणि ते गव्हर्नमेंट मान्यता प्राप्त तुमचं बोर्ड किंवा इन्स्टिट्यूट असलं पाहिजे. मित्रांनो इथं तुम्हाला म्हटलेलं आहे की मिनिमम 1 इयरचा तुमचा फुल टाइम डिप्लोमा झालेला असला पाहिजे 10वी नंतरचा कुकिंगचा, ही त्याची दुसरी क्वालिफिकेशनची अट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं तुम्हाला एक्सपिरियन्स जो आहे तो एक्सपिरियन्स 3 वर्षाचा मागितलेला आहे कुकिंगचा. तुमचा हॉटेल रेस्टॉरंट गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमध्ये तुमचं जे कुकिंग आहे त्याचं 3 वर्षाचा इथं एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे. आणि तुम्हाला इथं एज लिमिट जे दिलेलं आहे 18 ते 27 वर्ष वयोगटातील जे विद्यार्थी आहेत आणि ज्यांना कुकिंगचा डिप्लोमा झालेला आहे असे विद्यार्थी इथं काय करू शकतात, अप्लाय करू शकतात. इथं आपल्याला कास्टनुसार जे काही एजचं रिलॅक्सेशन असणार आहे तेही इथं देण्यात आलेलं आहे गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे. त्याच्यानंतर जे काही कॅटेगरीनुसार रिझर्वेशन आहे तेही इथं तुम्हाला देण्यात आलेलं आहे. आता आपल्याला पाहायचं आहे की याची सिलेक्शन मेथड कशा पद्धतीने असणार आहे. तर बघा इथं तुमची ज्याच्यामध्ये तुम्हाला रिटन टेस्टमध्ये जनरल नॉलेजचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहेत 30 मार्कांसाठी आणि रिटन टेस्टमध्ये दुसरे असणार आहेत ऑब्जेक्टिव्ह टाईप कुकिंग रिलेटेड 70 प्रश्न असणार आहेत. याच्यामध्ये तुम्हाला 60% मार्क काय आहेत ते क्वालिफाय होण्यासाठी आवश्यक आहे. त्याच्यानंतर तुमची प्रॅक्टिकल ट्रेड जी काही स्किल्स टेस्ट आहे तीही इथं घेतली जाणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला 70 मार्क असणार आहे. त्याच्यानंतर तुमचं इंटरव्ह्यू 30 मार्काचा असणार आहे आणि अशी एकूण 200 मार्काची तुमची ही परीक्षा होणार असून तुम्हाला या सर्वांमध्ये 60% पेक्षा जास्त मार्क पाडणं आवश्यक आहे, तरच तुम्ही इथं क्वालिफाय होणार आहे. इथं तुम्हाला परीक्षा सेंटर देण्यात आलेले आहेत कुठे कुठे आहेत ते. आणि परीक्षेसाठीचा वेळ जो आहे तो मित्रांनो 1.5 तासाचा म्हणजेच 90 मिनिटांचा तुम्हाला इथं वेळही देण्यात आलेला आहे. हे सुद्धा इथं लक्षात घ्यायचं आहे. याची रजिस्ट्रेशन प्रोसेस कशी आहे तर तुम्हाला ही जी काही सेंट्रल कोर्टची जी काही वेबसाईट आहे त्या सेंट्रल कोर्टच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला ऍप्लिकेशन भरायचे आहेत. 23/8/2024 पासून ते 12 सप्टेंबर 2024 पर्यंत तुम्हाला काय करायचे आहेत, ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचे आहे. आणि त्याच्यामध्ये इथं फी जी आहे ती तुम्हाला इथं 400 रुपये फी ओपन साठी दिलेली आहे. आणि जे SC ST कॅटेगरीमध्ये येतात किंवा फिजिकल चॅलेंजेस आहे, एक सर्व्हिसमन आहे, त्यांच्यासाठी इथं 200 रुपये ही परीक्षा फी ठेवण्यात आलेली आहे. बघा परीक्षा फी इथं अतिशय कमी आहे. इथं तुम्हाला तिथं काय काय गोष्टी कराव्या लागणार आहेत ते दिलेले आहे की तुम्हाला तिथं व्हेज नॉन व्हेज, त्याच्यानंतर ब्रेकफास्ट टिफिन हाय टी वगैरे जे काही तुमचं कुकिंगचं आहे ते एकदम क्वालिटी तुम्हाला इथं बनवायचं आहे, जेवण तयार करायचं आहे. त्याच्याबरोबर तुमचं किचन वगैरे व्यवस्थित मेंटेन ठेवायचं आहे. या सगळ्या काही तुमच्या तिथल्या जॉब रिस्पॉन्सिबिलिटी तिथं तुम्हाला देण्यात आलेल्या आहेत. तिथल्या ड्युटी तुमच्या काय असणार आहे ते देण्यात आलेलं आहे. आणि ह्या काय जनरल इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले आहेत की तुम्ही फॉर्म वगैरे कशा पद्धतीनं भरायचा. मित्रांनो ही जी काही PDF आहे ही PDF मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही देतो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही वेबसाईट नोट करून घ्या लगेच. ही अतिशय महत्त्वाची वेबसाईट आहे तुमच्यासाठी की www.sci.gov.in ही जी वेबसाईट आहे
या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही काय करायचं आहे, तुमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन भरायचं आहे. ज्यावेळेला तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन भरणार आहात त्यावेळेला तुमचा मोबाईल नंबर, ईमेल आय डी अतिशय अचूकपणे टाकायचा आहे. मित्रांनो, ही कुकिंगसाठीची भरती आहे हायकोर्टमध्ये. तर चांगल्या पोस्टही तर देण्यात आलेल्या आहेत. तर मित्रांनो, तुम्ही जर इच्छुक असेल आणि तुमचा जर डिप्लोमा झालेला असेल कुकिंगचा तर नक्कीच तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी अप्लाय करू शकता. मित्रांनो, या भरतीबाबत तुम्हाला काही शंका असल्यास तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा. म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. तर मित्रांनो, भेटूया अशाच नव्या माहितीबरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.